दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया, दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया। आम्हाला विली तू जीवापाड माया, आम्हाला विली तू जीवापाड माया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया। तुझ्या दिव्य ज्ञानाचा महिमा कळाला, तुला पाहता बा मनूही गळाला। मनूची नीती कंपली आता, मनूची भीती संपली आता, रचिला इथे तूच समतेचा पाया, रचिला इथे तूच समतेचा पाया, कसे ऋण फेडू। बौद्ध महासभा अमरावती जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी त्या ठिकाणी झाली आणि या ठिकाणी नव्यानेच आमच्या अमरावती जिल्ह्याला नवीन जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी बोरकर सर आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी कार्यकारिणी गठीत झाली। आमच्या लुंबिनी महिला मंडळाच्या वतीने, लुंबिनी बुद्ध विहाराच्या वतीने आणि आमच्या सर्व बुद्धाच्या वतीने आम्ही नवीन कार्यकारिणीमध्ये जे सर्व भारतीय बुद्ध महासभेचे पदाधिकारी या ठिकाणी कार्यकारिणी नवीन झाली त्यांचं आम्ही थोडक्यामध्ये या ठिकाणी आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। मी या प्रसंगी आजच्या अमरावती जिल्ह्याचे भारतीय बौद्ध महासभा अमरावती जिल्हा पूर्वचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक प्रकाशजी बोरकर सर यांचा सत्कार करण्याकरता मी या ठिकाणी संजीव शृंगारे आणि सत्यराव गोडेस्वार यांना या ठिकाणी बोलवतो आणि त्यांचा पुष्प घेऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करा। सत्यरावजी गोडेस्वार या समोर या समोर समोर तसेच अमरावती जिल्हा कोषाध्यक्ष डॉक्टर प्रमोदजी भालेराव सर, तसेच जय भीम ताई इकडे ह्या साईडला, ताई ताई ह्या साईडला व्हा, समोर व्हा ना इकडे। सर इकडे सेंटरमध्ये या मावशी लवकर ह्या इकडे साईडला। कसं आहे जय भीम।
जिल्ह्याचे प्रियंका कुकडे प्रियंका चलो तसेच अमरावती जिल्ह्याचे मुकुंदजी यशवंत यांचा सत्कार करण्याकरता मी आमंत्रित करतो महिला मंडळाचे अध्यक्ष अन्नपूर्णाबाई घोडेस्वार. अमरावती जिल्हा महिला तसेच सिंधुबाई टोपे यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्याचा आम्ही वर्षा वाढणार आहे. कविताबाई करपाळ यांना एका साईडला मार्गदर्शक आणि या रविवारच्या बुद्धवंदनेचे प्रणेते आदरणीय प्रकाश बोरकर सर यांचं मार्गदर्शन झालेलं आहे. त्याच्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही. मात्र खंडारे सर आपल्याला मी शुभेच्छा देऊ इच्छितो आणि सर्वच, कारण सर बोललेलेच आहे, मी त्याचा पुनरुच्चार करणार नाही. आणि खरोखरच मी सुद्धा म्हणजे मागील 1-2 वर्षापासून या उपक्रमाशी जोडलेला आहोत. मात्र रविवारची बुद्धवंदना ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने म्हणजे मागच्याच आता 8-15 म्हणजे मागील महिन्यातच याच गावात इकडे बुद्धवंदना झाली होती. तर तिथले एक वैशिष्ट्य असतो की त्या विहारामध्ये 2017-18चं एक दिनदर्शिका कॅलेंडर लटकलेलं होतं आणि त्याचप्रमाणे घड्याळसुद्धा बंद पडलेली होती. म्हणजे या ताब्यात गावाची ग्रुप आहे. मात्र आपल्याला सांगू इच्छितो की इथे आल्यानंतर सरांनी सांगितल्याप्रमाणे की आज या विहारात बसायला जागा नाही. म्हणजे खरोखरच धम्माचं जे परिवर्तन होत आहे, धम्मचक्र बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं की दर रविवारी आपण विहारात यायला पाहिजे आणि प्रत्येकानं विहारात जायला पाहिजे, तो उपक्रम आपल्या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून खरोखरच चांगल्या प्रकारे आपण राबवित आहोत. कारण गावात प्रवेश केल्यानंतरच आपण तिथे बाबासाहेबांचा पुतळा लागतो, त्या ठिकाणी सुद्धा आपण बाबासाहेबांना अभिवादन केलं. म्हणजे एकंदरीत आपला जो दाभा हे गाव आहे, म्हणजे काल परवाची त्या विहाराची गोष्ट जोडली. मी तुम्हाला कॅलेंडर आणून दिलं होतं की त्यांना कॅलेंडर नेऊन दिलं. म्हणजे त्या बुद्ध विहाराला म्हणजे कोणतं वर्ष चालू आहे हे सुद्धा माहीत नाही आणि घड्याळी किती वाजली आहे, घड्याळ किती वर्षापासून बंद आहे हे माहीत नाही. या उलट या विहाराचा आदर्श या म्हणजे सर्व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील बौद्ध बांधवांनी घ्यावा असं मला वाटतं. आणि जास्त काही बोलणार नाही. आपण सर्वांनीच जे या बौद्ध विहारात येतात आणि उपासक प्रशिक्षण धम्मशिबिर केलेलं आहे ते आपल्या आसनावरूनच दिसून येतं की खरोखरच जे भारतीय बौद्ध महासभा समाजात रुजवण्याचा प्रयत्न करते की तळागाळात पोहोचलं पाहिजे, ते रुजवण्याचं खरं काम या दाभा या बुद्ध विहाराने केलेलं आहे. सर्वांसाठी मी आपल्या स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवतो. पुनश्च सर्वांना शुभेच्छा देतो. जय भीम, नमो बुद्धाय. सर्वांना जय भीम. बाबासाहेब आंबेडकर
ताई सीमाई या आपल्या संस्थास्थानावरती वाद व्यक्त करून भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान संरक्षिका महाउपासिका नमता सागर मीराबाई आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब, त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे रिपोर्टिंग ट्रस्टी आदरणीय जोरदारे साहेब, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला वंदन करून आज भारतीय बौद्ध महासभा पटणा अमरावती महानगर तसेच नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली 340वी रविवारची वंदना आपल्या लुंबिनी बुद्ध विहारात संपन्न झाली. अतिशय आनंदाच्या वातावरणाचा हा प्रसंग आहे. मागे आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये या ठिकाणी 2 मीटिंगा झाल्या होत्या. विशेषतः ते अत्यंत महत्त्वपूर्ण अशा विषयावर झालेलं होतं. त्यातूनच धम्मोपासना शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. महिला भारतीय बौद्ध महासभा शाखेचं देखील गठन त्याच पर्वावर झालं होतं. म्हणजे हे एकंदरीत 2025 या वर्षामध्ये जे काही नवीन घटना घडल्या त्या तुमच्या तालुक्यासाठी अतिशय ऐतिहासिक अशा ठरल्या. ज्यांना आताच प्रमाणपत्राचं वाटप झालं आहे त्यांनी निश्चितपणे विचार करावा. तुमच्या समोर प्रमाणपत्र तुमचे आहेत. कोण आलं प्रशिक्षण द्यायला तुम्हाला? मला काही कळते. कुठून आल्या होत्या? बरोबर आहे. किती दिवस थांबल्या? प्रत्येकाच्या घरी होते का? होत्या. भारतीय बौद्ध महासभेचा हा उपक्रम असतो खऱ्या अर्थानं धर्माचं प्रचार आणि प्रसार करण्यासाठी. 10 दिवसात इतकं चांगलं वातावरण निर्माण झालं होतं. निश्चितच ते वातावरण कायम ठेवण्याची जबाबदारी आता आपली सर्वांची आहे. मदनजी खंडारे यांना मी धन्यवाद देतो की नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये वंदनेचा हा प्रवास त्यांच्या प्रयत्नातून अतिशय समर्पकपणे शिस्तबद्ध पद्धतीने सुरू आहे. आणि आता आजचा दिवस तर मंगलमय दिवस. इथे आताच आमच्या जिल्ह्याच्या कोषाध्यक्ष महिला आघाडीच्या मालतीताई मेश्राम यांनी बौद्ध धर्माचं विद्रुपीकरण कशा प्रकारचं इथल्या लोकांनी केलं आहे त्याबद्दल आपलं मनोगत सविस्तरपणे व्यक्त केलं आहे. आणि जबाबदारी आता तुमच्यावर येऊन पडली आहे. आज समाधान वाटतं की या विहारात आल्यावर आम्हाला गेल्या 1 महिन्यापासून नांदगाव खंडेश्वर तालुक्यात आपल्या वंदनेच्या उपक्रमाला पुनश्च सुरुवात झालेली आहे. पण खरं आज समाधान वाटलं आहे की आज आपण इथे या विहारामध्ये काय वैशिष्ट्य पाहायला मिळालं. इथे महिला उपासिका आहेत, पुरुष आहेत, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व जिल्ह्याचे शहराचे पदाधिकारी आहेत. सोबतच येणारं भविष्य आपलं बालक ज्यांना म्हणतो आपण उद्याचे सैनिक हे देखील आजच्या विहारातील सर्वात मोठं या वंदनेचं वैशिष्ट्य आहे. निश्चितपणे मला विश्वास आहे की इतका वेळ झाल्यावरही आपण या ठिकाणी सकाळपासून शांततेने बसून या कार्यक्रमाचं संचालन करीत आहात. ते तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. जबाबदारीला आपण समजून घ्या. जबाबदारीला समजून घ्या. तुमचं हे पुण्य आहे. तुमचं खरं हे पुण्य आहे धम्माचं. की धम्माच्या आचरणामुळे तुम्हाला ही संधी भेटली. तुमच्या समोर जे सर्टिफिकेट आहे त्याच्यावर पहा कुणाच्या घरातून आलेलं आहे ते सर्टिफिकेट. बाबासाहेबांच्या घरातून आलेलं आहे. लक्षात घ्या. त्याच्यावर भीमराव यशवंतराव आंबेडकरांची सही आहे. आयुष्यामध्ये हे कुणालाही मिळत नाही. आता या गावामध्ये अनेक लोक असतील
पण सर्टिफिकेट मात्र जे विहारात उपस्थित होते शिबिरासाठी त्यांनाच मिळाले असं मला वाटतं. बरोबर आहे का? की आपण घरोघरी वाटत गेलो आहोत. भारतीय बौद्ध महासभेचा उपक्रम बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्थेचा उपक्रम निश्चितपणे पुढे नेण्याची आपण प्रतिज्ञा करू, संकल्प करू. कुठल्याही एखाद्या घटनेला नैराश्य होऊन थांबायचं नसते. अनेक अनुभव येतात काम करणाऱ्या लोकांना, कारण चुका ह्या कुणाकडनं होतात? जे काहीतरी करतात, जे काहीच करत नाही ते फक्त बोलत असतात, टीका करत असतात. आणि म्हणून या सर्व गोष्टीचं आपण आकलन करूया आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला गतिमान करण्याचा संकल्प करा. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात भारतीय बौद्ध महासभा, गाव तिथे भारतीय बौद्ध महासभा शाखा, हा आपला संकल्प आहे ना. तुमच्याही गावात इतके दिवसापासून आलो, पण आता कुठं समाधान वाटतं की आपण खऱ्या धम्माच्या चळवळीला सुरुवात केली आहे. आता उद्या पुन्हा आपली आषाढ पौर्णिमा आली की सुरू होतो धम्माचा प्रचार, नाही का? धम्म पठण, ग्रंथ वाचन. मात्र 10 दिवसाच्या शिबिरात जे अंगीकारलंय, जे ज्ञान मिळालंय, त्याचा भारतीय घटनेतील प्रकाश महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी माझे विवाहवंदन. तसेच माता भीमाई, माता रमाई, माता सावित्री यांना पण माझा विवाहवंदन. तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या सर्वा महाउपासिका मीनाताई आंबेडकर यांना माझा जय भीम. तसेच उपस्थित असलेले सर्व भारतीय बौद्ध महासभेचे भारतीय पूर्वचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक, आदर्श आदरणीय बोरकर सर यांना माझा सप्रेम जय भीम. तसेच केदार सर, ठवरे गुरुजी, दाट सर, ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र मुंडे सर, तालुका नांदगाव खंडेश्वरचे अध्यक्ष माननीय मंडळ सर, नागदिवे सर यांना माझा मानाचा सन्मानाचा सप्रेम जय. उपस्थित असलेले सर्व भारतीय बौद्ध महासभेचे सक्रिय कार्यकर्ते, सर्व बंधू आणि भगिनी, तसेच लुंबिनी बुद्धविहारातील दाबा येथील महिला मंडळाच्या सर्व महिला यांना पण माझा क्रांतिकारी जय भीम. आज भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने होणारी 340वी वंदना लुंबिनी बुद्धविहार दाबा या ठिकाणी होत आहे. त्यानिमित्ताने मला आयोजकांनी बोलायची संधी दिली, त्याबद्दल सर्वात प्रथम मी प्रथमतः आयोजकाचे आभार मानते. आणि बोलताना काही चुका झाल्यास मला क्षमा करावी, मी आधी तुमच्याकडून वचन घेते. आज बुद्ध धर्माचे ब्राह्मणीवाल्यांनी जसे जे काही निरूपण केलेले आहे त्याविषयी मी थोडक्यात बोलणार आहे. सर्वप्रथम सिद्धार्थ गौतम बुद्ध सम्यक संबोधी प्राप्त झाली आणि बुद्ध झाले. जगाला आपल्या संबोधीने प्रकाशित केले, म्हणून त्यांना आपण बुद्ध म्हणतो आहोत. परंतु बुद्ध या शब्दाचा विकृतीकरण करून काय करण्यात आलं आहे? काही त्याला उकार देऊन बुद्धू हा शब्द वापरण्यात आलेला आहे. म्हणजे त्याला काहीही येत नाही असा हा बुद्धू. याचा अर्थ ज्याला काही ज्ञान नाही या शब्दाचा जाणून बुजून उद्देशून या शब्दाला बुद्धू करण्यात आलेला आहे. हे पहिलं उद्देश. नंतर भिक्षू म्हणून ज्यांना 10 वर्ष झालेली असतात त्यांना आपण थेर म्हणतो. आदराने आपण त्यांना थेर म्हणतो. बौद्ध हे भिक्षूंकरिता आदरणीय समजण्याचे स्थान आहे, म्हणजे थेर म्हणतो आपण त्यांना. परंतु या आदरार्थी थेर या शब्दाचा
शब्दाचा अर्थ बदलून काय झालेला आहे? थेरडे, थेरडा, पुरुषांना थेरडा आणि महिला जर असेल तर थेरडी. पण थेर या शब्दाचा या ब्राह्मणवादाने कसा विरूपकरण केलेलं आहे. त्यानंतर पिंपळाचं झाड विद्रुपीकरण करण्याचं अनुवादाचं. पिंपळाचं झाड सिद्धार्थाला ज्या बोधिवृक्षाखाली म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली संबोधी प्राप्त झाली ते झाड बोधिवृक्ष म्हणून आपण बौद्ध धर्म यांच्यासाठी प्रिय आणि आदराचे आहे. परंतु या पिंपळाच्या झाडाखाली जाऊ नये. काय होते? पिंपळाचं झाड हे मुंज आहे. केलं ना त्यांना विद्रुपीकरण? मुंज आहे. वास्तविकता पिंपळाचं झाड हे 24 घंटे ऑक्सिजन देतं आणि त्या संपर्कात जर मनुष्य राहिला तर त्याला जास्तीत जास्त आजारही होणार नाही त्या ऑक्सिजनच्या प्रभावामुळे. पण तिथे गेले नाही पाहिजे. त्यांना काय पाहिजे आपल्याला? त्या ब्राह्मणवादी लोकांना आजाराने पीडित झालेले लोक त्यांच्यापाशी गेलेले त्यांना त्यांच्याकडून काही सल्ला घेणारे असे लोक पाहिजे. म्हणून त्या लोकांनी या पिंपळाच्या झाडाकडे जाऊन येऊन त्याला काय म्हटलं? हा मुंज आहे. पिंपळाचं झाड मुंज आहे. नंतर सारनाथ या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांनी प्रथम धर्मोपदेश देऊन धर्मचक्र प्रवर्तन केले. आणि धर्मचक्र प्रवर्तन म्हणजे काय? 24 आर्याचं आपलं धर्मचक्र, आर्य अष्टांगिक मार्गाचं धर्मचक्र. या धर्मचक्राला काय केलं आहे? भगवान विष्णूच्या हातात सुदर्शन चक्र, विष्णूच्या हातात घेऊन श्रीकृष्णाच्या हाती दिलं ते आणि त्याला सुदर्शन चक्र म्हणण्यात आलेलं आहे. ते सुदर्शन चक्र आहे काय? ते धम्मचक्र आहे. भगवंतांनी आपल्याला दिलेलं आर्य अष्टांगिक मार्ग, आर्य 8 आर्याचं. नंतर बौद्ध धर्माचे तिसरा एक आहे शब्द निब्बाण. निब्बाण हे अतिउच्च पद आहे. बौद्ध धर्मामध्ये निब्बाण हे अतिउच्च पद आहे. निर्वाण प्राप्ती हे या धर्माचे मुख्य उद्देश आहे. परंतु निब्बाण या शब्दाचा विकृती अर्थ कसा झालेला आहे? तुम्ही निर्वाणीचे बोलू नका. काय म्हणतात अनुवादी? जाऊ द्या, तुम्ही निर्वाणीचे बोलू नका म्हणजे शेवटचं बोलू नका. निब्बाण म्हणजे काय? अंत. पण निब्बाण अंत आहे काय? अंत आहे काय? शांतवादी आणि थांबणं म्हणजे पुनर्जन्म नाही. भगवंतांनी सांगितलं नाही निब्बाण म्हणजे पुनर्जन्म नाही. नंतर समाधी. समाधी हे बौद्ध धर्माचे अंग आहे. या ज्ञानप्राप्तीचा मार्ग आहे. पण त्याला या समाधीला काय म्हणतात? त्याला थडगे समाधी. मनुष्याच्या निर्वाणीनंतर त्याला आपण समाधी काढलं जातं तर त्याला समाधी. पण हा समाधीचा काय म्हणते? थडग बांधला आहे त्याला थडग म्हणतात. म्हणजे असा हा विपर्यास केलेला आहे. म्हणजे संपणे. बुद्ध धम्म संघ हे बौद्धाचे त्रिशरण आहे. बुद्ध धम्म आणि संघ हे बौद्ध. आणि त्यामध्ये आपल्या देशातील नागरिक तसेच विदेशातील नागरिक सुद्धा त्या 2 मिनिटांमध्ये जिंकण्या किंवा झालं त्यामध्ये जवळपास 275 लोक त्या ठिकाणी मरण पावले, शहीद झाले. एक आपल्या देशासाठी अत्यंत अशी दुर्दैवी घटना घडली. जे त्यामध्ये मरण पावले त्यांना भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाच्या तर्फे त्याला श्रद्धांजली अर्पण करायची आहे. त्यासाठी आदरणीय शांताराम गिरावांना विनंती करतो की त्यांनी आपला त्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम त्या ठिकाणी करावा. मित्रांनो, मनुष्य मरण पावल्यानंतर मनुष्याचे जे घटक आहेत पृथ्वी, आप, तेज, वायू हे जे 4 घटक आहेत ते 4 घटक या पृथ्वीच्या वातावरणातील घटकांना विलीन होत असतात किंवा त्यामध्ये ते सामावून जात असतात. भगवान बुद्धांनी मनुष्याचा पुनर्जन्म सांगितलेला नाही तर तो घटकांचा पुनर्जन्म भगवंतांनी सांगितलेला आहे. तर त्याचप्रमाणे ही जी अहमदाबाद येथे विमानाची जी दुर्घटना झालेली आहे त्या दुर्घटनेमध्ये बरेच लोक मरण पावलेले आहेत. तेव्हा त्यांचे सुद्धा जे घटक आहेत त्या वातावरणामध्ये अजूनही विलीन आहे. तेव्हा त्या घटकांना एक सद्गती प्राप्त होण्यासाठी
आपल्याला 2 मिनिटाची श्रद्धांजली अर्पण करायची आहे. तेव्हा सर्वांनी आपापल्या जागेवर 2 मिनिटं शांत उभं राहावं. महाकारुणी तथागत भगवान बुद्ध की, विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की.